नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री निलेश मुंडे लिखित एक भयकथा, चकवा, जिथे वेळच हरवली. नामदेवरावांची कथा संपली आणि क्लबमध्ये एक विलक्षण शांतता पसरली. काही क्षण कुणाच्याच तोंडून शब्द फुटला नाही. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगवेगळे भाव होते. कुणाच्या डोळ्यात भीती, कुणाच्या मनात कुतूहल, तर कुणी अजूनही त्या जुन्या वाड्याच्या आठवणीत हरवला होता. संध्याकाळ कधी सरली कुणालाच कळलं नाही. नेहमी गप्पा संपल्या की हसत खेळत घरी जाणारे ते ज्येष्ठ नागरिक त्या दिवशी मात्र निशब्दपणे आपापल्या घराकडे निघाले. क्लबपासून घरापर्यंत प्रत्येकाच्या ओठावर एकच विषय होता: नामदेवरावांनी अनुभवलेली ती अकल्पित रात्र. त्या रात्री उपस्थित असलेल्या अनेकांच्या घरात त्याच अनुभवाची पुन्हा चर्चा रंगली. अनंतराव नुकतेच महाविद्यालयातील प्राध्यापक पदावर निवृत्त झाले होते. क्लबचे ते सक्रिय सदस्य होते. घरी परतल्यापासून नामदेवरावांचा अनुभव त्यांच्या मनातून जात नव्हता. रात्री सगळे जेवायला बसल्यावर त्यांनी क्लबमध्ये ऐकलेला प्रसंग रंगवून सांगायला सुरुवात केली. त्यांच्या जिवंत शब्दांमुळे ऐकणारा प्रत्येक जण जणू त्या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदारच झाला होता. योगायोगाने त्या दिवसात त्यांच्या पत्नीच्या भावाची मुलगी सुमित्रा काही दिवसांसाठी आत्याकडे मुक्कामाला आली होती. अवघ्या 6 वर्षापूर्वीच तिचं लग्न झालं होतं. सुरुवातीला ती शांतपणे जेवत कथा ऐकत होती. पण प्रसंग जसजसा पुढे सरकत गेला तसतसे तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलू लागले. नामदेवरावांच्या अनुभवातील प्रत्येक तपशील जणू तिच्या मनात दडलेल्या एखाद्या जुन्या आठवणीला जागा करत होता. तिच्या हातातला घास अर्धवटच राहिला. तिने ताटातून हात मागे घेतला आणि समोर निर्विकार नजरेने पाहत विचारात हरवून गेली. तिच्या चेहऱ्यावरची ती अनामिक अस्वस्थता अनंतरावांच्या नजरेतून सुटली नाही. काय ग सुमित्रा, तब्येत तर ठीक आहे ना? त्याने काळजीने विचारलं. भानावर येत तिने क्षीण हसू आणण्याचा प्रयत्न केला, पण ते डोळ्यांपर्यंत पोहोचलं नाही. मामा, नामदेवरावांनी सांगितलेला प्रसंग ऐकताना मला माझ्या लग्नानंतर काही महिन्यांनी घडलेली एक घटना आठवली. अनंतरावांच्या कपाळावर आठ्या उमटल्या. म्हणजे तुलाही असाच काही अनुभव आला होता? ती काही क्षण शांत राहिली, मग हळूच मान डोलावत म्हणाली, हो. आणि त्या रात्रीचं गूढ आज तागायत पूर्णपणे उलगडलं नाही. घरभर पुन्हा शांतता पसरली. मामा, हा प्रसंग मी आजवर अगदी मोजक्या लोकांना सांगितला आहे, कारण तो सांगितला की त्या रात्रीचा प्रत्येक क्षण पुन्हा डोळ्यांसमोर उभा राहतो. अनंतराव काही क्षण विचारात पडले, मग म्हणाले, सुमित्रा, रोज संध्याकाळी आमची गप्पांची मैफिल असते. कालपासून अनाकलनीय अनुभवावर चर्चा सुरू आहे. तुझी हरकत नसेल तर उद्या तू स्वतः येऊन सगळ्यांना हा अनुभव सांगशील का? सुमित्राने थेट उत्तर दिलं नाही. तिने फक्त खिडकीबाहेरच्या अंधाराकडे एकटक पाहिलं. जणू भूतकाळ पुन्हा तिला खुणावत होता. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी क्लबमध्ये नेहमीप्रमाणे मैफिल रंगली. नामदेवरावांच्या अनुभवाची चर्चा अजूनही सुरूच होती. योग्य संधी साधत अनंतराव उठले. मित्र हो, त्याने सभोवती नजर फिरवत सुरुवात केली. काल नामदेवरावांनी सांगितलेल्या अनुभवाचा उल्लेख मी घरी केला. योगायोगानं आमची भाची सुमित्रा सध्या आमच्याकडे मुक्कामाला आहे. तो प्रसंग ऐकल्यावर तिने सांगितलं की तिच्याही आयुष्यात असाच एक विलक्षण आणि आजवर न उलगडलेला अनुभव आला होता. क्षणात उपस्थितांमध्ये कुजबूज सुरू झाली. तुमची इच्छा असेल तर सुमित्रा बाहेर बागेत आहे, मी तिला आत बोलावतो. अहो अहो नक्की नक्की बोलवा. हो हो, ऐकूया. आजची मैफिल तर अजून रंगणार दिसते. अनेक आवाज एकाच वेळी उमटले. अनंतराव बाहेर गेले. काही क्षणांनी त्यांच्यासोबत सुमित्रा आत आली. साधा फिकट रंगाचा सलवार ड्रेस, सैल बांधलेला अंबाडा, चेहऱ्यावर सहजपणा, पण डोळ्यात नकळत दडलेली एक भीती.
तिने सर्वांना हलकंसं हसून नमस्कार केला आणि मामाने दाखवलेल्या खुर्चीवर शांतपणे बसली. सुमित्राने क्षणभर सर्वांकडे नजर फिरवली. एक दीर्घ श्वास घेत तिने बोलायला सुरुवात केली. नमस्कार. मामा काल घरी आल्यावर नामदेवरावांचा अनुभव सांगत होते. सुरुवातीला मीही इतरांसारखीच फक्त ऐकत होते, पण जसे ते पुढे सांगत गेले तसं मला माझ्याच आयुष्यातला एक प्रसंग आठवू लागला. असा प्रसंग जो मी कित्येक वर्षे विसरण्याचा प्रयत्न केला, पण कधीच विसरू शकले नाही. रात्री तो प्रसंग मी मामांना सांगितला. त्यांनीच मला आज इथे येऊन तुमच्याशी तो अनुभव शेअर करायला सांगितलाय. म्हणून आज मी तुम्हाला त्या रात्रीची खरी घटना सांगणार आहे. अमावस्येची ती रात्र आजही माझ्या स्मरणातून पुसली जात नाही. त्या घटनेला 5 वर्षाहून अधिक काळ लोटला, पण त्या रात्रीचा काळोख, त्या रस्त्यावर पसरलेली अनामिक भीती आणि मनात घर करून बसलेली अस्वस्थता आजही तितकीच जिवंत आहे. माझ्या लग्नाला तेव्हा अवघे काही महिने झाले होते. आषाढ अमावस्येची ती रात्र होती. दुसऱ्या दिवसापासून श्रावण सुरू होणार होता. सासूबाईंची अनेक वर्षांची प्रथा होती. श्रावणाच्या पहिल्या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेऊनच श्रावणाची सुरुवात करायची. ती प्रथा यंदाही कायम ठेवण्यासाठी आम्ही रात्रीच कोल्हापूरच्या दिशेने निघाले होतो. पहाटेच्या पूजेत सहभागी होऊन अंबाबाईचं दर्शन घ्यायचं असा आमचा बेत होता. पण त्या रात्री नियतीने आमच्यासाठी काहीतरी वेगळंच ठरवून ठेवलं होतं. गाडीत आम्ही एकूण 8 जण होतो. सासरे, सासूबाई, मोठे दादा, मोठ्या वहिनी, माझे पती, लहान दीर, मी आणि आमचा ड्रायव्हर. घरातून निघताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहत होता. गाडीत देवीची भक्तिगीते सुरू होती. मोठ्या वहिनी देवीसाठी आणलेले खणा नारळाचे ताट मांडीवर अलगद धरून बसल्या होत्या. सासूबाई हातातली जपमाळ फिरवत मंद स्वरात देवीचा जप करत होत्या. मोठे दादा आणि माझे पती मंदिरात पोचल्यावर करायच्या पूजेबद्दल बोलत होते. लहान दीर अधूनमधून एखादा विनोद करून सगळ्यांना हसवत होता. प्रवास अतिशय आनंदात सुरू झाला होता. पण रात्र जसजशी गडद होत चालली तसतसं वातावरणात काहीतरी अनामिक बदल होत असल्याची जाणीव होऊ लागली. काळ्या कुट्ट ढगाने चांदण्याला गिळून टाकलं होतं. त्यामुळे आजूबाजूला पसरलेला काळोख विचारांच्या पलीकडे गडद झाला होता. हळूहळू गाडी जंगलातील रस्त्याला लागली. गाडीच्या हेडलाईट्सचा पांढरा शुभ्र प्रकाश रस्त्यापुढे काही फुटांपर्यंत पोहोचत होता. त्या पलीकडे फक्त अंधाराचं साम्राज्य होतं. दोन्ही बाजूला उभी उंच झाडे वाऱ्याबरोबर हलत होती. तेवढ्यात पुढच्या सीटवर बसलेल्या मोठ्या दादानी मोबाईलकडे पाहत विचारलं, कुणाच्या मोबाईलला नेटवर्क आहे का? गुगल मॅपवरील कर्सर एकाच जागेवर थांबलेला आहे. ड्रायव्हरने स्वतःचा मोबाईल पाहिला आणि नकारार्थी मान हलवली. आत्तापर्यंत होतं साहेब, पण अचानक पूर्ण सिग्नल गायब झाला. या जंगलामुळे असेल. जंगलातून बाहेर पडलो की येईल नेटवर्क, लहान दीर सहज म्हणाला. त्याच्या बोलण्यावर सगळ्यांनी मान डोलावली. पण बराच वेळ गेला तरी जंगल संपायचे नाव घेईना. रस्त्यात ना एखादं घर, ना एखादा माणूस. मी विचार करत बाहेर बघत होते. तेवढ्यात गाडी एका महाकाय पिंपळाच्या झाडाजवळून गेली. झाडाखाली विखुरलेला दगडी पार होता. त्या पारावर एक काळा कुत्रा बसला होता. आमची गाडी पुढे सरकताच त्याने मान आकाशाकडे उचलली आणि अंगावर काटा आणेल अशा विचित्र स्वरात केकटायला सुरुवात केली. बापरे, काय भेसूर आवाज होता. मी नकळत बोलून गेले. कसला आवाज? सर्वांनी एकाच वेळी मला विचारले. ते कुत्रं ओरडलं त्याचा आवाज. आता नाही काय त्या झाडाच्या पारावर बसलं होतं ते, मी आठवण करून देत बोलले. वहिनी, उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघत आहात की काय? का अंधाराला बघून घाबरला आहात? दीर माझी चेष्टा करत हसत बोलला. मला भास झाला असावा असं समजून गप्प बसले. पण मनात एक अनामिक अस्वस्थता दाटून आली होती.
साधारण 10 मिनिटांनी गाडी पुन्हा एका वळणावर आली. मी सहज खिडकीबाहेर पाहिलं आणि माझ्या छातीत धडधड सुरू झाली. समोर पुन्हा तोच पिंपळ उभा होता. त्याच्या खाली तोच तोच दगडी पार आणि त्या पारावर बसला तोच काळा कुत्रा. दादा, ते बघा, ते बघा, ते कुत्रे, तोच पार. माझ्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले. यावेळीही त्याने आमच्या गाडीच्या दिशेने पाहत तसाच अंगावर शहारे आणणारा आवाज काढत केकटायला सुरुवात केली. सर्वांनी एकाच वेळी तिकडे बघितले आणि गाडीत क्षणभर भयान शांतता पसरली. यावेळी तो पिंपळ आणि कुत्र्याचं केकाटणं सर्वांनी बघितलं होतं. आपण आपण आधीही इथून गेलो होतो ना, मी विचारलं. ड्रायव्हरने आरशातून आमच्याकडे बघितलं. नाही वहिनी, मी गाडी एकदाही मागे वळवलेली नाही. ही जागा तर पहिल्यांदाच दिसली आहे रस्त्यात. पण ते आता मागे गेलेले झाड, त्याच्या भोवतीचा पार आणि तोच कुत्रा, तोच मी मी मगाशी पाहिला होता, मी बोलले. मोठे दादा स्वतःलाच धीर देत म्हणाले, योगायोग असेल. अशा पिंपळाची झाडं अनेक ठिकाणी असतात. पण त्यांच्या आवाजातही आत्मविश्वास नव्हता. गाडी वेगाने पुढे जात होती, मात्र गाडीतली भक्तिगीते बंद झाली होती. प्रत्येक जण खिडकी बाहेर नजर लावून बसला होता. 5-7 मिनिटांनी पुन्हा एक वळण आलं. माझ्या मनात नकळत भीतीचा एक थंड लोट उठला आणि पुढच्या क्षणी ती भीती खरी ठरली. तोच पिंपळ, तोच दगडी पार आणि तोच काळा कुत्रा. यावेळी मात्र त्याने आमच्याकडे पाहत इतक्या करुण स्वरात केकटायला सुरुवात केली की सासूबाईंनी नकळत जपमाळ आणखी घट्ट पकडली. हे हे काहीतरी बरोबर नाही, ड्रायव्हर स्वतःशीच पुटपुटला. इतकी वर्षे गाडी चालवतोय, पण असं आयुष्यात कधीच झालं नाही. सासूबाई शांत आवाजात म्हणाल्या, सगळ्यांनी देवीचं नाव घ्या. अशा वेळी मन ढळू द्यायचं नसतं. त्यांच्या शब्दांनी मीही डोळे मिटले. पण माझ्या मनात लहानपणी आजीकडून ऐकलेल्या गोष्टी जाग्या झाल्या होत्या. ती म्हणायची, काही ठिकाणी चकवा लागतो. माणूस कितीही पुढे चालत राहिला तरी पुन्हा त्याच जागी येऊन पोहोचतो. ते रस्ते नसतात, ती अदृश्य शक्तीने रचलेली वर्तुळं असतात. तो विचार मी ओठावर आणला नाही, कारण भीतीला नाव दिलं की ती आणखी खरी वाटू लागते. मी घड्याळात पाहिलं. रात्रीचे 12:10 झाले होते. काही मिनिटांनी पुन्हा सहज नजर गेली. घड्याळ अजूनही 12:10 दाखवत होतं. माझ्या अंगातून एक थंड शिरशिरी गेली. घड्याळ बंद पडलं की काय, मी हळू आवाजात म्हणाले. तेवढ्यात मोठ्या दादांनीही मोबाईलची स्क्रीन पाहिली. अरे, माझ्या मोबाईलमध्येही वेळ बदललेली नाही. क्षणात गाडीत भयान शांतता पसरली. ती शांतता इतकी दाट होती की प्रत्येकाचा श्वास स्पष्ट ऐकू येत होता. अचानक हेडलाईटच्या प्रकाशात कोणीतरी रस्त्याच्या मधोमध हात हलवत उभा असल्याचं दिसलं. अरे, मरायचं आहे का? ड्रायव्हरने जोरात ब्रेक दाबला. गाडी कर्कश आवाज करत जागच्या जागी थांबली. समोर एक म्हातारा उभा होता. अंगावर मळकट पांढरे कपडे, छातीपर्यंत वाढलेली पांढरी दाढी. चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता, पण त्याचे डोळे मात्र विलक्षण होते. मोठ्या दादाने खिडकीची काच खाली सरकावली. बाबा, आम्ही कोल्हापूरला जात आहोत. जाण्याचा रस्ता हाच आहे ना? तो म्हातारा काही क्षण नुसताच आमच्याकडे एकटक पाहत राहिला. त्याच्या डोळ्यांत एक विचित्र निर्विकारपणा होता. मग त्याने आपल्या उजव्या हाताचा हडकुळं बोट रस्त्याच्या कडेला वळण घेत जाणाऱ्या एका अरुंद कच्च्या वाटेकडे दाखवलं. हो हो, हाच रस्ता आहे, पण पुढे मोठं झाड आडवं पडलंय. तो रस्ता बंद आहे. तुम्ही तुम्ही या वाटेनं जा.
थोडं पुढं गेल्यावर हीच वाट पुन्हा मुख्य रस्त्याला मिळेल. त्याचा आवाज कमालीचा थंड आणि भावनाविरहित होता. हे बोलून त्याच्या ओठावर एक क्षीण गूढ स्मित उमटलं. ते स्मित पाहताच माझ्या अंगावर काटा आला. भीतीची एक थंड लहर संपूर्ण शरीरातून सरकत गेली. ड्रायव्हरने सावधपणे स्टिअरिंग त्या कच्च्या वाटेकडे वळवलं. नकळत माझी नजर पुन्हा त्या म्हाताऱ्याकडे गेली आणि पुढच्या क्षणी माझ्या तोंडून किंकाळीच बाहेर पडली. कारण काही क्षणांपूर्वी रस्त्याच्या मधोमध उभा असलेला तो म्हातारा तिथे नव्हताच. फक्त धुक्याचे पांढरे लोट संतपणे रस्त्यावरून सरकत होते. माझी किंकाळी ऐकताच गाडीत बसलेले सगळेच दचकले. काय झालं? काय झालं? मोठ्या दादानी घाबरून विचारलं. मी थरथरत्या हाताने मागे बोट दाखवत कसा बसा म्हणालो, तो म्हातारा. सगळ्यांनी एकदम मागे वळून पाहिलं, पण रस्त्यावर कुणीच नव्हतं. धुक्याशिवाय तिथं दुसरं काहीच दिसत नव्हतं. काही क्षणांपूर्वी आमच्या समोर उभा असलेला तो वृद्ध जणू हवेत विरघळून गेला होता. ड्रायव्हरच्या आवाजात आता स्पष्ट भीती दाटली होती. साहेब, आत्ताच तर इथे उभे होते. मोठे दादा काही क्षण गप्प राहिले. ते स्वतःलाच धीर देत म्हणाले, बहुतेक ते रस्त्याच्या कडेला अंधारात गेले असतील. त्यांनी दाखवलेली वाट दिसते ना? चला. ड्रायव्हरने सावधपणे गाडी त्या कच्च्या रस्त्यावर वळवली. मुख्य रस्ता मागे पडता सभोवतालचा अंधार आणखी गडद झाला. तो रस्ता इतका अरुंद होता की दोन्ही बाजूंच्या झाडांच्या फांद्या गाडीच्या दोन्ही बाजूंना घासत होत्या. हेडलाईटच्या फिकट प्रकाशात समोर फक्त काही फुटापर्यंतच रस्ता दिसत होता. त्या पलीकडे मात्र दाट गिळंकृत करणारा काळोख पसरला होता. गाडीत कुणीच एक शब्दही बोलत नव्हता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर नकळत भीतीची छाया उमटली होती. त्या भयान शांततेत फक्त गाडीच्या इंजिनाचा मंद आवाज आणि सासूबाईंच्या ओठांवरून अगदी मंद स्वरात सुरू असलेल्या देवीच्या जपाचा आवाजच ऐकू येत होता. तो जपच त्या गडद अंधारात आम्हाला धीर देणारा एकमेव आधार वाटत होता. काही मिनिटं गेली असतील. अचानक रस्ता संपला. ड्रायव्हरने गाडी थांबवली. आमच्या समोर एक जुनाट वाडा उभा होता. त्याची अवस्था पाहून अंगावर सर्रकन काठाच आला. बाहेर भिंतीवर काळपट शेवाळा पसरला होता. अनेक ठिकाणी चुन्याचा थर निघून विटा उघड्या पडल्या होत्या. तुटलेल्या खिडक्यांतून काळोख बाहेर डोकावत होता. छपराच्या कडेला काही वटवाघुळं उलटी लटकली होती. तो वाडा निर्जीव दिसत होता. पण तरीही कोणीतरी आमच्याकडे एकटक पाहत असल्याची विचित्र जाणीव होत होती. अंगणात एक पांढरी गाय शांतपणे उभी होती. तिच्यापासून थोड्याच अंतरावर एक काळा कुत्रा बसला होता. दोघेही पूर्णपणे निश्चल. रस्ता तर संपला आणि अशा वाड्यात कोण राहत असेल? मोठ्या वहिनी हळू आवाजात म्हणाल्या. कोणीच उत्तर दिलं नाही. ड्रायव्हरने इंजिन बंद केलं. क्षणात सगळीकडे अशी शांतता पसरली की प्रत्येकाचा श्वासही स्पष्ट ऐकू येत होता. रातकिड्यांचा आवाज नव्हता, वाराही नव्हता. जणू त्या जागेवर काळच थांबला होता. इतक्यात लहान दीर म्हणाला, मी पाहून येतो. कदाचित इथे कोणीतरी राहत असेल तर त्याला रस्ता विचारता येईल. येतो मी. अरे थांब. मोठे दादा म्हणेपर्यंत तो गाडीतून खाली उतरला. हळूहळू चालत तो वाड्याच्या पायऱ्यांपर्यंत गेला. त्याने मोठ्यानं हाक मारली, कोणी आहे का? त्याचा आवाज समोरच्या वाड्याच्या भिंतींनी जणू शोषून घेतला होता. प्रतिध्वनी सुद्धा परत आला नाही. तो पायरी चढणारच होता. इतक्यात माझ्या छातीत जोरात धस झालं. का ते समजत नव्हतं, पण मला मनात कोणीतरी सतत सांगत होतं, त्याला थांबव, थांबव. त्या उंबरठ्याच्या आत जाऊ देऊ नकोस त्याला. दादा, मी घाबरून ओरडले. त्यांना परत बोलवा. सगळे माझ्याकडे पाहू लागले. काय झालं? काय झालं?
माझ्या पतीने विचारलं. माहीत नाही, पण त्यांना आज जाऊ देऊ नका. कृपा करून परत बोलवा त्यांना. माझ्या आवाजातली भीती इतकी खरी होती की मोठ्या दादानी लगेच हाक मारली. अरे परत ये, पुढे जाऊ नकोस, मागे फिर, मागे फिर. लहान धीर जागेवरच थांबले. ते आमच्याकडे वळणार इतक्यात माझी नजर त्या गायीकडे गेली. आत्तापर्यंत खाली मान घालून उभी असलेली ती गाय हळूहळू मान वर करू लागली. त्या क्षणी तो काळा कुत्राही सावकाश उठून उभा राहिला. दोघांनीही एकाच वेळी आमच्याकडे पाहिलं. त्या नजरेत राग नव्हता, क्रौर्य नव्हतं, पण एक भयान पोकळी होती. अंगावर काटा आला. सासूबाईंनी जपमाळ घट्ट पकडली. जय जय अंबे जगदंबे. त्यांच्या तोंडून मंत्र बाहेर पडताच आम्हीही देवीचं नाव घ्यायला सुरुवात केली. अचानक प्रचंड वाऱ्याचा झोत आला. विचित्र आवाज करत वाड्याचा दरवाजा स्वतःहून उघडला. त्यानंतर वाड्याच्या सगळ्या खिडक्या एकामागून एक कर्कश आवाज करत हलू लागल्या. आणि मग वाड्याच्या आतून संत पावलांचा आवाज ऐकू यायला लागला. तो आवाज हळूहळू दरवाजाच्या दिशेने येत होता. क्षणाक्षणाला जवळ येत होता. आमच्या प्रत्येकाच्या नजरा त्या अर्धवट उघड्या दरवाजाकडे खिळल्या होत्या. माझा श्वास रोखला गेला. अचानक दरवाजाच्या काळ्या कुट्ट चौकटीत एक सावली उमटली. ती एखाद्या माणसाची होती, पण तिचा चेहरा पूर्ण अंधारात लपला होता. क्षणभर ती सावली निश्चल उभी राहिली. त्यानंतर तिच्या मागे आणखी एक, मग तिसरी आणि चौथी. जणू वाड्याच्या आत कोणीतरी शांतपणे उभं राहून आमच्याकडे पाहत होतं. मोठ्या वहिनींच्या तोंडून नकळत हुंदका बाहेर पडला. माझ्या पतीने माझा हात घट्ट पकडला. सासूबाईंचा देवीचा जप आता मोठ्याने सुरू झाला होता. जय अंबे जगदंबे, जय अंबे जगदंबे, जय अंबे जगदंबे. लहान दीर जागच्या जागी थिजून उभे होते. अरे पळ! मोठे दादा शक्य तितक्या मोठ्याने ओरडले. त्यांचा आवाज ऐकताच लहान दीर भानावर आले आणि गाडीच्या दिशेने धावत सुटले. पण त्या क्षणी त्या सावल्यांपैकी एक सावली पुढे सरकली. ती चालत नव्हती, जणू जमिनीवरून घसरत आमच्या दिशेने येत होती. माझ्या तोंडून पुन्हा किंकाळी बाहेर पडली. लवकर पळा! लहान धीर धावत येऊन गाडीत बसले. दार बंद होताच ड्रायव्हरने घाईघाईने किल्ली फिरवली, पण इंजिन सुरू झालंच नाही. त्याने पुन्हा प्रयत्न केला. फक्त घर्र असा आवाज येत होता. गाडी सुरू होण्याचं नाव घेत नव्हती. ती आकृती आमच्या दिशेने जवळ जवळ येत होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर मृत्यू समान भीती स्पष्ट दिसत होती. सासूबाईंनी डोळे मिटले. अंबाबाई, अंबाबाई, आता तूच तार. ड्रायव्हरने तिसऱ्यांदा किल्ली फिरवली आणि क्षणभर काहीच झालं नाही. आणि पुढच्या क्षणी इंजिन जोरात सुरू झालं. निघ लवकर इथून, मोठे दादा ओरडले. ड्रायव्हरने एका क्षणाचाही विलंब न करता गाडी भरधाव मागे वळवली. गाडी वळवताना माझी नजर नकळत पुन्हा त्या वाड्याकडे गेली. क्षणभर मला असं वाटलं, त्या दरवाजात उभ्या असलेल्या सावल्या आता आणखी वाढल्या होत्या. त्यांच्यामध्ये रस्त्यावर भेटला तोच पांढऱ्या कपड्यातील म्हातारा शांतपणे उभा होता. त्याच्या ओठावर तेच गूढ स्मित होतं. पुढच्या क्षणी गाडीने वेग घेतला आणि वाडा मागे अंधारात नाहीसा झाला. गाडीतील कोणीही पुन्हा मागे वळून पाहिलं नाही. फक्त सासूबाईंचा देवीचा जप अखंड सुरू होता. 2-3 मिनिटं गेली असतील. अचानक समोर मुख्य रस्त्याचे दिवे दिसू लागले. साहेब, मुख्य रस्ता! ड्रायव्हरच्या आवाजात आश्चर्य होतं. खरंच एकामागून एक गाड्या मुख्य रस्त्यावरून भरधाव धावत होत्या. ड्रायव्हरने गाडी मुख्य रस्त्याला वळवली. काही मिनिटांच्या अंतरावर एक ढाबा दिसला. एवढ्या रात्रीही तिथे चांगलीच गर्दी होती. ट्रक, एसटी बस आणि काही खासगी गाड्या तिथे उभ्या होत्या. गाडी थांबव, मोठ्या दादाने ड्रायव्हरला सांगितलं. गाडी थांबताच आम्ही सगळे अक्षरशः धावतच खाली उतरलो. जमिनीवर पाय पडताच जणू जीवात जीव आला.
काही क्षणांपूर्वी मृत्यूसमोर उभा असल्याची जी भावना मनात होती ती अजूनही तशीच होती. कुणाच्याच तोंडातून शब्द फुटत नव्हता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भीती, गोंधळ आणि अविश्वास स्पष्ट दिसत होता. मोठ्या दादाने खिशातून मोबाईल काढला. "अरे, नेटवर्क आलं?" त्यांच्या आवाजात आश्चर्य होतं. मीही सहज मनगटाकडे पाहिलं. जंगलात शिरल्यानंतर रात्री 12:10 थांबलेले घड्याळाचे काटे आता सुरू होते. पण पण वेळ पाहताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. पहाटेचे 5 वाजले होते. "काय?" माझ्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले. "हे हे कसं शक्य आहे?" माझा आवाज ऐकताच सगळ्यांनी आपापली घड्याळ आणि मोबाईल पाहिले. प्रत्येकावर तीच वेळ दिसत होती. पहाटेचे 5. क्षणभर कुणीच काही बोललं नाही. आमच्या चेहऱ्यावर रंग उडाला होता. आम्हाला तर त्या वाड्याजवळ फार तर 20-25 मिनिटं अडकल्यासारखं वाटलं होतं. मग ही जवळजवळ 5 तासांची तफावत आली कुठून? आमची घड्याळ रात्री जंगलातील रस्त्यावर होतो तेव्हा 12:10 थांबली होती. ती पुन्हा चालू झाली कधी? आणि त्या 12:10 ते पहाटे 5 या दरम्यानचा आमचा वेळ गेला तरी कुठे? ढाब्यावर उभ्या असलेल्या काही जणांनी आमचे फिक्कट पडलेले चेहरे पाहून चौकशी केली. मोठ्या दादाने थोडक्यात घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्यांचं बोलणं ऐकताच तिथे उभे असलेले 1-2 जण एकमेकांकडे अर्थपूर्ण नजरेने पाहू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले गंभीर भाव पाहून आमच्या मनातली भीती आणखी गडद झाली होती. "इकडे थांबण्यात काही अर्थ नाही," सासऱ्यांनी ठाम आवाजात म्हटलं. "आधी देवीचं दर्शन घेऊ, बाकीचं नंतर पाहू." सगळ्यांनी मुकाट्याने मान डोलावली. गाडी पुन्हा महालक्ष्मी मंदिराच्या दिशेनं निघाली. आता मात्र गाडीत भक्तिगीते नव्हती, विनोद नव्हते, कोणी कोणाशी बोलतही नव्हते. सासूबाईंचा देवीचा जप आणि इंजिनचा आवाज एवढंच ऐकू येत होतं. मंदिरात पोहोचेपर्यंत प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न घोंगावत होता. आपण नेमकं काय अनुभवलं होतं? पहाटेची चाहूल लागली होती. मंदिर परिसरात भाविकांची गर्दी जमू लागली होती. मंदिराच्या पायऱ्या चढताच मनात साचलेला ताण थोडा हलका झाल्यासारखा वाटला. गाभाऱ्यात प्रवेश करताच देवीच्या तेजस्वी मूर्तीवर नजर पडली आणि नकळत माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. मी हात जोडून बराच वेळ नुसती उभी राहिले. मनात एकच भावना होती, आई, आई, तूच आम्हाला वाचवलंस. आम्ही देवीचं दर्शन घेतलं, पण मनातली अस्वस्थता काही कमी होत नव्हती. दर्शन झाल्यावर मंदिराच्या आवारात बसल्या पुजाऱ्यांना सासऱ्यांनी विचारलं, "महाराज, थोडा वेळ द्याल का? काल रात्री आमच्या बाबतीत एक विचित्र प्रसंग घडला." पुजाऱ्यांनी शांतपणे मान डोलावली. मग मोठ्या दादाने सुरुवातीपासून शेवटपर्यंत घडलेला सगळा प्रकार सांगितला. 2-3दा दिसलेले पिंपळाचे झाड, कुत्र्याचं केकाटणं, जंगलातील तो मोडकळीस आलेला वाडा, रस्त्यात आणि वाड्याच्या अंगणात दिसलेला म्हातारा, त्याचं विचित्र बोलणं, पहाटे अचानक तिथून सुटका आणि ढाब्यावर आल्यावर समजलेली 5 तासांची तफावत. सगळं ऐकून पुजारी काही क्षण निशब्द बसून राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर ना आश्चर्य होतं ना अविश्वास. त्यांनी फक्त डोळे मिटले, देवीचं स्मरण केलं आणि शांत स्वरात ते म्हणाले, "बाळांनो, या जगात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर माणसाकडे नसतं. काही वाटा अशा असतात जिथं विज्ञानही थांबतं आणि आणि अनुभव बोलू लागतात." आम्ही सगळे स्तब्ध होऊन त्यांच्याकडे पाहत होतो. ते पुढे म्हणाले, "या मंदिरात सेवा करताना अनेक भाविक भेटले. काहींनी अशाच अनाकलनीय घटना सांगितल्या आहेत. कुणाला रस्ता पुन्हा पुन्हा तोच दिसला, कुणाला वेळ हरवल्यासारखी वाटली, तर कुणाला अशा व्यक्ती भेटल्या ज्यानंतर कुठेच सापडल्या नाहीत." क्षणभर थांबून त्याने आमच्याकडे पाहिलं.
अशा प्रसंगांचं स्पष्टीकरण शोधण्यात आयुष्य घालवू नका. त्यापेक्षा एक गोष्ट लक्षात ठेवा. संकटाच्या वेळी तुमच्या तोंडून देवीचं नाव सुटलं नाही. श्रद्धा टिकली म्हणूनच तुम्ही सुखरूप इथपर्यंत पोहोचलात. समजलं? मोठ्या दादांनी संकोचाने विचारलं. महाराज, मग आम्हाला नेमकं काय भेटलं होतं ते? पुजारी हलकसं हसले. त्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडेही नाही आणि ते शोधण्याची गरजही नाही तुम्हाला. काही अनुभव हे उलगडण्यासाठी नसतात, ते फक्त माणसाला त्याचं अस्तित्व दाखवून देतात. त्यांच्या त्या शब्दानंतर आमच्यापैकी कुणीच पुढे एकही प्रश्न विचारला नाही. प्रसाद घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. परतीचा संपूर्ण प्रवास शांततेत झाला, पण माझ्या मनात त्या रात्रीचा प्रत्येक क्षण पुन्हा पुन्हा जागा होत होता. तो पिंपळ, तो दगडी पार, ते काळ्या कुत्र्याचं केकाटणं, रस्त्याच्या मधोमध भेटलेला तो गूढ म्हातारा आणि त्या अंधाऱ्या वाड्याच्या उंबरट्यातून आमच्याकडे सरकत येणाऱ्या त्या सावल्या. आज त्या घटनेला अनेक वर्ष झाली. घरातले सगळे ती रात्र जवळजवळ विसरूनही गेले, पण मी आजही त्या अमावस्येची रात्र आली की नकळत खिडकी बाहेर नजर जाते आणि दूरवर एखादं कुत्र केकाटलं की त्या रात्रीच्या आठवणी पुन्हा एकदा मनात दरवळू लागतात. आजही मला त्या घटनेमागचं खरं कारण समजलेलं नाही. तो खरोखर चकवा होता, एखाद्या शापित जागेचं मायाजाल, की भीतीने 8 जणांच्या मनावर एकाच वेळी केलेला मानसिक खेळ? उत्तर काही असो, त्या रात्रीने मला एक गोष्ट शिकवली. काही वाटा अशा असतात की तिथे माणूस हरवत नाहीत, हरवतं ते माणसाचं मन. आणि एकदा मनाला चकवा लागला की त्यातून सुटका करण्यासाठी श्रद्धेपेक्षा मोठा आधार दुसरा कोणताच नसतो. सुमित्राचं बोलणं संपलं. क्लबमध्ये इतकी गाढ शांतता पसरली होती की भिंतीवर चालणाऱ्या घड्याळाच्या सेकंद काट्याचाही आवाज स्पष्ट ऐकू येत होता. क्षणभर कुणाच्याच तोंडातून शब्द फुटला नाही. काहींच्या चेहऱ्यावर अविश्वास होता, काहींच्या डोळ्यात दाटलेली भीती स्पष्ट दिसत होती, तर काही जण मान खाली घालून विचारांच्या खोल गर्तेत हरवून गेले होते. नामदेवरावांनी अलगद एक दीर्घ श्वास घेतला. माझ्या आयुष्यात मी एक चकवा अनुभवला होता, पण आज कळलं, चकव्याचे मार्ग वेगवेगळे असले तरी त्यामागची भीती सारखीच असते. अनंतराव शांतपणे म्हणाले, आपण आजवर आयुष्यात भूतांच्या, हडळींच्या, चिटकिणींच्या कितीतरी गोष्टी ऐकल्या, पण चकवा ही अशी गोष्ट आहे जी दिसत नाही तरी माणसाला आपल्या विळख्यात ओढून घेते. कोणीही त्यावर काही बोललं नाही. त्या दिवशीची मैफिल तिथेच संपली. एकामागून एक सगळेजण उठले. नेहमीप्रमाणे हशा नव्हता, निरोपाची गडबड नव्हती. प्रत्येक जण शांतपणे आपल्या घराच्या दिशेनं निघाला. त्या रात्रीनंतर क्लबमध्ये अनेक अनुभव सांगितले गेले, अनेक अनाकलनीय घटनांवर चर्चा झाली, पण नामदेवरावांचा तो चकवा आणि सुमित्राने सांगितलेली ती अमावस्येची रात्र, या 2 कथा मात्र क्लबच्या प्रत्येक सदस्याच्या मनावर कायमच्या कोरल्या गेल्या. आजही त्या क्लबमध्ये संध्याकाळी मैफिल रंगते. नवीन सदस्य येतात, नवीन गप्पा होतात, नवीन अनुभव सांगितले जातात, पण कधी कधी विषय निघतो चकव्याचा. आणि तेवढ्यात क्लबमध्ये पुन्हा एकदा तीच शांतता पसरते. कारण काही कथा संपत नाहीत, त्या फक्त एका मनातून दुसऱ्या मनात प्रवास करत राहतात आणि कधीतरी कोणाच्या तरी आयुष्यात पुन्हा एकदा जिवंत होतात. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन कथेसह. जे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील.
त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.